सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे विद्यालयात रानभाजी प्रदर्शन उत्साहात संपन्न। 13 भाज्यांची विद्यार्थ्यांनी सांगितली माहिती। छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे विद्यालयात शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी रानभाजी प्रदर्शन अत्यंत उत्साहात संपन्न झाले। या रानभाजी प्रदर्शनात विद्यालयातील 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। एकूण 13 रानभाज्यांची माहिती या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सांगितली। विविध रानभाज्यांची माहिती सांगत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या रानभाजी प्रदर्शनात सहभाग घेतला। रानभाज्यांची माहिती देणारे भिंतीपत्रक विद्यार्थ्यांनी तयार केले होते। तसेच या रानभाज्यांची वैशिष्ट्ये असलेली त्यांची चव यासाठी सर्व रानभाज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी तयार करून या प्रदर्शनात मांडल्या होत्या। रायगड जिल्ह्याच्या वनांमध्ये सुमारे 50हून अधिक रानभाज्या पावसाळ्यात उपलब्ध होतात। या रानभाज्यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच रानभाज्यांचे औषधी गुणधर्म विद्यार्थ्यांना कळावेत यासाठी विद्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म संदर्भासहित सांगितल्याने शिक्षक व मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या रानभाजी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे वैशिष्ट्य, त्यांचे गुणधर्म व त्यांची उपयुक्तता सांगितली। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांची बनविण्याची पद्धती तसेच प्रत्यक्ष या रानभाज्या बनवून प्रदर्शनात मांडल्याने या रानभाज्यांची चव प्रत्यक्षात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना याची चव चाखता आली। विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन पाटील यांनी या रानभाज्यांची वैशिष्ट्ये, गुणधर्म व उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेऊन अत्यंत चांगली माहिती दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले। विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियोजनातून व मार्गदर्शनाने रानभाजी महोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या महोत्सवासाठी विद्यार्थी व पालक यांनी विशेष मेहनत घेऊन रानभाजी महोत्सव आनंदाने संपन्न केला। या रानभाजी महोत्सवात तेरी, टाकला, कुडा, करटोली, कळका, घोळ, भुईचोळी, अळंबी, कानपुटी आदी भाज्यांचा समावेश होता। माझे पूर्ण नाव आहे श्रावणी दिपेश चव्हाण। मी इयत्ता 8वीत शिकत आहे। ह्या भाजीचे नाव आहे कालिंद्री, कारण ह्याचे देठ एकदम काळसर असतं आणि हे फक्त 180 उंची 180 सेमीचं असते आणि ह्याचा आपण उपयोग करू शकतो पोटदुखी किंवा सर्दी, खोकला, ताप असे आपण ह्यांचे उपचार करू शकतो। आणि ह्याची रेसिपी मी म्हणजे माझ्या मैत्रिणीने केलेली की ह्याचे पहिले पान काढले, चांगले धुवून घेतले, त्याला चिरले, तवा घेतला, तो गॅसवर ठेवला आणि तेल टाकून कांदा टाकला, त्याला चांगलं हलवलं आणि मग हे टाकून त्यांना हे केलं। मी एकदा शिकत आहे। माझ्या भाजीचे नाव आहे आलूची पाने। आलूची पाने खाल्ल्यावर शुद्ध होतं। नमस्कार, माझे नाव आहे पूर्वी कृष्ण मोरे। मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे। नमस्कार, माझे नाव आहे श्रुती गौतम भट्टे। मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला रानमेवा म्हणजे रानमेव्यातील दिंडा या भाजीची माहिती सांगणार आहे। दिंडा ही भाजी आयुर्वेदिक आहे। दिंडा हिला इंग्रजीमध्ये लिया असे म्हणतात। दिंडा एक झुडपासारखी वनस्पती आहे। पावसाळ्याची सर लागतात तिला कोंब फुटायला सुरुवात होते व पावसाळ्यात संपतात ती वृद्धी होते। ती भारतातील सर्व उष्ण भागात ती आढळते। तिचे पाने हत्तीच्या काना एवढी मोठी असतात म्हणून त्याला हस्तीकरण असे म्हणतात
व डिंडाच्या पानांची भाजी केली जाते व मोठ्या पानांचा वापर पत्रवणीसाठी उपयोगी होतो. फुले पांढरी असतात. झाडांचे देठ म्हणजे कोरड्या फांद्या भाजीकरिता वापरले जातात. माझे नाव समीक्षा संतोष वरणकर. माझ्या भाजीचे नाव आहे काकड्या. ही भाजी पूर्ण औषधी उपचारांमध्ये वापरली जाते. या भाजीचा उपयोग त्वचेचे आजार, पोटातील कृमी, पित्त, हृदयविकार यांसाठी केला जातो. तुझं काय नाव तुझं? नमस्कार, मी समीक्षा संतोष वरणकर. माझ्या भाजीचं नाव आहे तेली. हिला इंग्लिशमध्ये नाव आहे टेरोली फिक्स. ही सर्वत्र आढळते. हिला आलूचं फतफद असेही म्हणतात. ही वजन नियंत्रणास मदत करते व आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते. भाजी बनवली नाही. नमस्कार, माझे नाव संस्कृत गौतम आट्टे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माझ्या भाजीचे नाव आहे पेवा. ती खाल्ल्यामुळे कॅल्शियम वाढते. ती रानात होते, पाऊस पडल्यावरती होते. कॅल्शियम वाढते. बघा सर, काय छान बनवलं. तुम्ही टेस्ट केले मी कॅमेऱ्यासमोर टेस्ट केली. छान भाजी आहे. कसली भाजी? पेवाची भाजी. पेवा बढिया आहे, मस्त. आणि तिळगुळात बनवले. कवळा. अच्छा, काय ते उपयोग काय? नमस्कार सर, माझं नाव आहे जितेंद्र शिंदे आणि आम्ही बनवलं करटोळ्याची भाजी. ही आहे करटोळ्याची कच्ची भाजी आणि करटोळ्याची आणि ही आहे माझे सहाय्यक श्रेयाराम सावरकर. याचे उपयोग नमस्कार सर, माझं नाव श्रेयाराम सावरकर आणि मी आज या भाजीचं प्रदर्शन तुम्हाला ते करून दाखवणार आहे. त्या भाजीचं नाव आहे करटोळ्याची भाजी. तर करटोळ्यामध्ये लोह आणि प्रथिने याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते, तर कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असे त्याचे तत्त्वही असतात. करटोळ्याचे सेवन केल्यामुळे पोटाचे आजार होत नाही, जसे बद्धकोष्ठ, अपचन असे पोटाचे रोग होत नाहीत. ज्यांना उच्च तापाचा त्रास असेल त्यांनी करटोळ्याची भाजी खाणे ही आवश्यकता आहे. आता पावसाळा म्हटला की आजार आपल्याला होतातच, सर्दी, खोकला. तर अशा वेळी आपण करटोळ्याची भाजी खायला हवी. यामुळे आपल्याला आजार होत नाही. आढळते. याला इंग्रजीमध्ये गॉर्डन म्हणतात. मराठीमध्ये याला करटोली, दोडका किंवा काटोला देखील म्हणतात. फायदे: पचनासाठी चांगली भाजी, पचनासाठी हलकी असते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. यात अँटीऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. मी विराज सचिन कदम. माझ्या भाजीचं नाव आहे भारांगी. भारांगी भाजी एक नैसर्गिक भारांगी भाजी ही एक रानभाजी आहे. ही भाजी मानवी शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. जसे की सर्दी, खोकला, ताप झाल्यानंतर ही भाजी उपयुक्त ठरते. या भाजीचे मानवी शरीरासाठी खूप फायदे आहेत. ही भाजी एक औषधी वनस्पती आहे. ही भाजी नैसर्गिकरित्या कोकणामध्ये व खानदेश या ठिकाणी उगवते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आराध्य हरिश्चंद्र दुवाड. मी आत्ता 9वीमध्ये शिकत आहे. माझ्या भाजीचे नाव आहे कुडा. या भाजीला पांढरा कुडा, कुटील, इंद्रजाऊ असेही म्हणतात. ही भाजी औषधांमध्ये वापरली जाते. यांची पाने, फुले औषधांमध्ये वापरतात. ही भाजी खाल्ल्याने त्वचेचे रोग होत नाही, एलर्जी होत नाही, अल्सरसारखे पोटाचे आजारही नीट होतात. आज आपण आपल्या विद्यालयामध्ये रानभाज्यांचा महोत्सव हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या
रानभाज्यांमध्ये आपण साधारणतः 13 भाज्या या ठिकाणी तुम्ही आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टाकला आहे, कोडू आहे, रानअळू आहे, भारान, करटोली आहे, दिंडा, तेरी, कालेंद्री, मशळी, पेवा, आकुड, आलंबी, कुडा, त्याचप्रमाणे शेवळा अशा 12 ते 13 प्रकारच्या भाज्या त्यांचं प्रदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे प्रदर्शनामध्ये आपण त्या भाज्यांची माहिती दिलेली आहे. शिवाय ती भाजी कशी बनवायची याची माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. प्रत्यक्षामध्ये तुम्ही त्या भाज्या शिजवून आणलेल्या आहेत आणि त्याची चव सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. खूपच चांगला हा महोत्सव त्याचं आयोजन केलेलं आहे आपण. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत त्यांचं मी खरंच या ठिकाणी कौतुक करतो, कारण अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे रानभाज्या म्हणजे काय तर जंगलामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गतःच जंगलामध्ये ह्या भाज्या उगवत असतात. मोकळं रान असेल, ओसाड जमीन असेल त्या ठिकाणी ह्या भाज्या वाढत असतात आणि ह्या मोसमामध्ये ह्या भाज्या आपल्याला सहज उपलब्ध होतात. खरं पाहिलं तर हा जो जून जुलै हा जो महिना आहे हा पावसाळा सुरू होतो आणि त्यामुळे मार्केटमध्ये बाजारामध्ये ज्या नेहमीच्या ज्या भाज्या असतात त्या भाज्यांचं प्रमाण हे खूप कमी झालेलं असतं आणि त्यामुळे त्या भाज्यांचं जे रेट आहे किंवा ज्या किमती ज्या आहेत त्या किमती सुद्धा खूप असतात, त्या आपल्याला परवडण्यासारख्या नसतात. आणि जर का या वेळेला जर आपण या रानभाज्यांचा जर उपयोग केला तर आपली पैशाची सुद्धा बचत ही होणार आहे. या रानभाज्या ज्या आहेत या रानभाज्यांमध्ये आपण सांगितलं की अनेक पोषक घटक त्याच्यामध्ये असतात, त्याप्रमाणे अनेक औषधी गुणधर्म या भाज्यांमध्ये आहेत असं तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बहुतेक भाज्या ज्या आहेत या बहुतेक भाज्यांमध्ये लोह, अँटीऑक्सिडंट, त्याप्रमाणे आपल्या पचनशक्तीला पूरक असे घटक या रानभाज्यांमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आता ह्या रानभाज्या जर आपण खाल्ल्या तर आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते. त्याप्रमाणे या रानभाज्या खाल्ल्यामुळे आपली पचनशक्ती ही वाढत असते. आपलं पोट सुद्धा चांगलं साफ यामुळे होत असतं. याच्यामध्ये विशेषतः आपण बघितलं बहुतेक भाज्यांमध्ये असं सांगितलं की तुम्ही मधुमेह म्हणजे ज्याला आपण शुगर म्हणतो त्याप्रमाणे हार्ट अटॅक, त्वचेचे विकार अशा प्रकारचे जे काही आजार आहेत त्या आजारांवर चांगले औषधी गुणधर्म असले त्याच्यामध्ये आहेत. या भाज्यांचं जर आपण सेवन केलं तर या आजारांपासून म्हणजे शुगर असेल, हार्ट अटॅक असेल, त्वचेचे विकार असतील, पोटाचे आजार असतील याच्यापासून सुद्धा आपण दूर राहू शकतो. काही ना केसांचे आजार असतात, केस गळती होते, हे सुद्धा आजार यामुळे थांबू शकतात. या भाज्यांचा जर आपण विचार केला तर ह्या ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खतावर कोणत्याही प्रकारचा खताचा उपयोग याच्यामध्ये केलेला नसतो. कोणत्याही प्रकारचं औषधाची फवारणी याच्यावर केलेली नसते आणि त्यामुळे ह्या भाज्या पूर्णपणे आपल्या आरोग्याला हितकारक अशा आहेत. आपल्या अंगणामध्ये घराच्या पाठीमागे एक 10-20 शेवळ्यांची कंद आणून लावा. हे जे प्रत्येक भारांची जे काही रोपं आहेत त्यांचे 10 रोपं लावा. वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भाज्या आहेत त्यांचं एक प्लॉट तयार करा. आपल्या घरात इथे भरपूर जागा असते तर तशा प्रकारे गाईचं शेण असेल किंवा पाळापाचोळा असेल त्याच्याकडून खत तयार करा, सेंद्रिय खत तयार करा आणि त्याच्यामध्ये लावा. आणि ह्या सुरुवातीला या जून जुलैमध्ये जी भाज्याची कमतरता असते ती तुमची भरून निघेल. म्हणजे पैसे बचत होतील, औषधं लागणार नाही. तर यासाठी तुम्ही ह्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि त्यानिमित्ताने ह्या रानभाज्यांचं महत्त्व काय आहे हे महत्त्व तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी खरंच जे महत्त्वाचे आहेत त्या भाज्या तर आहेतच आणि तुम्ही खरंच छान रेसिपी पण बनवून आणलेल्या होत्या.
मी त्या वड्याच्या वडी खाल्लेली आहे त्याची टेस्ट सुद्धा मी बघितलेली आहे. तर अतिशय छान या ठिकाणी तुम्ही या रानभाज्यांचा आयोजन केलेलं आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांनी ही माहिती जाणून घेतली, त्याचप्रमाणे तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या सर्वांचं तुमचं आणि सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.